आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदरील प्रकरणाची सुनावणी झाली आणि मुळात हे ज्या लोकांनी ही जी सुनावणीचं ॲपील केलं होतं ते मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे आणि सदरील प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आणि ज्या मूळ जो गाभा आहे, ज्यांनी गट स्थापनेच्या वेळेस जे मुख्य जे दस्तावेज सादर केलेले आहेत त्याची छाननी करून योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यायचा आहे. गट वैधतेच्या अनुषंगाने सुद्धा काही आपल्याला काही माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही आपल्याला तसे निर्देश दिलेले आपले कागदपत्र सादर करण्याबाबतचे? सदरील हा जो म्हणजे हा जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतलाच हा विषय आहे. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने 28 जानेवारीपर्यंतची ही मुदत दिलेली आहे दोन्ही पक्षकारांना आणि दोन्ही पक्षकारांनी आपापले गट स्थापनेच्या वेळी जे मूळ दस्तावेज जे सादर केले होते ते पुनश्च जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यायचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावरती अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. याच्याबाबतीत समोरच्या पार्टीला अपील करण्यासाठी सुद्धा काही मुभा देण्यात आलेली आहे का? मुळात त्या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याऐवजी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडेच अपील दाखल करायला हवं होतं आणि सर्व अधिकार हा जो विषय आहे मुळात हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असल्या कारणाने मुळात त्यांनी अपील तिथे दाखल करायला पाहिजे होतं. त्यांनी तसे न करता त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे हे अपील दाखल केल्यामुळे ह्या अंबरनाथच्या विकासाला आज खीळ बसलेली आहे. मुळात गट स्थापनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंच उपाध्यक्षाची निवडणूक पार पडलेली आहे आणि सदरील निवडणुकीमध्ये 32 सदस्यांना हात उंचावून उपाध्यक्षाची निवड केलेली आहे. त्याच्यामुळे आमचा गट हा वैध झालेला आहे आणि आमचं संख्याबळ हे सिद्ध झालेलं आहे. परंतु एकीकडे कोर्ट म्हणतंय दोन्ही गटांना स्थगिती दिलेली आहे, मग गट वैध आहे आपण म्हणताय, त्यावर काय सांगता? गटाला स्थगिती कोणत्याही गटाला स्थगिती दिलेली नाही. ही दिशाभूल करणारे वक्तव्य हे विरोधक करत आहेत आणि अंबरनाथच्या विकासाला हे खीळ बसवत आहेत. मुळात कसं आहे तो विषय आहे की त्यांचं जे संख्याबळ त्यांनी जे सिद्ध केलेलं आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 4 नगरसेवक आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन ह्या गटातून आम्ही बाजूला होत असल्याचे कळवलेले आहे आणि त्या गटातून आमच्या गटामध्ये ते समाविष्ट झालेले आहेत आणि तो जो कालावधी आहे 30 दिवसांच्या आतला असल्या कारणाने आमचा गट हा वैध झालेला आहे. आता ही जी कायदेशीर लढाई आहे याबाबत आता विषय समित्यांची ज्या निवडणुका होणार होत्या त्याला खीळ बसलेली, अर्थात एका पद्धतीने शहर विकासाला सुद्धा कामकाजाला सुद्धा खीळ बसलेली असं आपलं म्हणणं आहे. नक्कीच, परंतु आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. 28 तारखेनंतर माननीय जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील आणि सर्व सभापतींची निवडणूक पूर्ण होऊन शिवसेना महायुती आघाडीचेच सभापती या सभागृहामध्ये दिसतील. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.